नमस्कार, मी दत्ता कानवटे. मी सध्या एका रस्त्याची बातमी करतोय. जो रस्ता एका लोकप्रतिनिधीच्या स्वप्नातला रस्ता होता, तो पूर्ण करण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीने आपली उभी हयात या रस्त्यात बनवण्यात घालवलेली आहे. आणि तो प्रचंड कठीण, आजच्या घडीतला महाराष्ट्रातला सर्वात कठीण रस्ता जो आहे तो त्यांनी बनवलेला आहे. आपल्याकडे माळशेज घाट किंवा वरंद घाट ही सर्वात कठीण घाट किंवा रस्ते मानले जातात, मात्र त्यापेक्षाही अत्यंत दुर्गम आणि कठीण रस्ता एका लोकप्रतिनिधींनी बनवलेला आहे. आधी मी तुम्हाला तो रस्ता दाखवतो. हा पाठीमागे आपण बघू शकता की खूप तीव्र चढणीचा हा डोंगर होता, जो नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा, तळोदा आणि त्याचबरोबर धडगाव या 3 तालुक्यांच्या मध्यभागामध्ये हा सगळा मोठा डोंगर होता. आणि हा सगळा डोंगर जो आहे तो कुरून हा अत्यंत तीव्र उताराचा रस्ता जो आहे तो त्यांनी बनवलेला आहे. या रस्त्यावरून फिरताना आपल्याला थेट हिमालयाची किंवा सह्याद्रीतल्या घाटांची आठवण होते. इतका महत्त्वाचा रस्ता जो आहे तो त्यांनी बनवला आहे. हा रस्ता बनवल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा असेल, धडगाव असेल, तळोदा असेल किंवा अक्राणी असेल, या सगळ्या तालुक्यांमधल्या लोकांसाठीची एक मोठी सोय होणार आहे. आणि हा रस्ता जो आहे तो रस्ता बनवलेला आहे अक्कलकुवा आणि इकडल्या परिसरातले जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचे आमदार केसी पाडवी यांनी. स्वतः केसी पाडवी साहेब आपल्याबरोबर आहेत, जे तब्बल 35 वर्ष या परिसरामध्ये ते आमदार होते आणि एकदा मंत्री सुद्धा होते. आदिवासी विकास विभागाचे ते मंत्री सुद्धा झाले होते. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचं एक स्वप्न होतं की इकडल्या भागातून त्यांना जावं लागायचं किंवा त्यांच्या वडिलांना जावं लागायचं, त्यामुळे इथल्या सगळ्या लोकांची सोय व्हावी यासाठी रस्ता बनला पाहिजे असा त्यांच्या वडिलांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांनी सातत्याने आग्रह धरत सरकारकडे हा रस्ता बनवलेला आहे. स्वतः केसी पाडवी साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, किती महत्त्वाचा आहे हा रस्ता तुमच्या भागात? जेव्हा मी 3 वर्षाचा होतो जी, तेव्हा या रस्त्याने पायी तौद्याला गेलो आणि तौद्याला जाऊन मग दलेलपूर म्हणून गाव आहे, तिथे एखाद वर्ष राहिलं सुद्धा. पण मग पहिले माझे जो हा रस्ता जाण्याचा प्रसंग आला तो 3 वर्षाचा असताना. ओके. पण त्यानंतर मग सातत्याने 12वी पर्यंत या रस्त्याने पायी प्रवास करून जवळजवळ 30-31 किलोमीटर पायी चालल्यानंतर मग एसटीत बसून पुणे मुंबईला शिकायला जाणं हे सगळं करत आलो. नंतर मग काही दिवसांनी धडगावचा रस्ता झाला, तिथे मग एसटी येते. अर्थात तिथे सुद्धा बारमाही रस्ता नव्हताच, जो स्टेट हायवे नंबर 1 आहे. त्याच्यावर माती यायची, तो बारमाही नव्हता. मी जेव्हा MLA झालो तेव्हा तो बारमाही झाला, पण त्याच्या अगोदर तो फक्त मातीचा रस्ता होता. जेव्हा आम्ही एसटीत बसायचो तेव्हा आमच्या चेहऱ्यावर एक इंचचा मातीचा थर यायचा, चेहरा पुसला तर माती हाताला सगळं असं ते सगळं होतं. पण तो विकास होता. पण आता तो स्टेट हायवे नंबर 1 आहे खरं म्हणजे. त्याला पण नॅशनल हायवे माझा मुलगाच खासदार आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. तो मागणी करतो नॅशनल हायवे त्याला करा आणि तो गुजरातला जोडणारा एक रस्ता चांगला नॅशनल हायवे होईल अशीच मागणी आहे. रस्तेच नव्हते. मी जेव्हा आलो MLA झालो तेव्हा ह्या तालुक्याला धडगावला फक्त 2 पूल होते. एकदा एक मंत्री दिलवरसिंग पाडवी नावाचा मंत्री होता, तो पुलोदमध्ये असताना धडगावच्या रेस्ट हाऊसला अडकला आणि पाऊस सातत्याने शिरापुंजी सारखा पाऊस पडायचा. इथे त्यावेळेला जंगल खूप होतं, सगळंच होतं. या रस्त्याने आम्ही पायी जात असताना अशी किर्र अशी झाडी होती, जनावरं सगळे भेटत होते. आता काहीच राहिलं नाही, शिल्लक राहिलं नाही, तो भाग वेगळा. परंतु ते 12 दिवस राहिल्यामुळे हेलिकॉप्टर येऊन त्यांना घेऊन गेलं. राज्यपालांनी त्यांना घ्यायला पाठवलं पुलोदच्या सरकारमध्ये. आणि त्यामुळे एक मोठा पूल झाला. उदय नदी म्हणून आहे आमच्याकडे मोठी नदी, तिच्यावर तो एक मोठा पूल. आणि माझे आमदार जे होते त्यांनी स्वतःच्या गावाला एक छोटासा 2 पूल बनवले. असे 3 पूल होते. ते पूल सोडले तर कुठेच पूल नव्हते, काही नव्हतं, रस्ते नव्हते. त्या कालावधीमध्ये पैसा मिळत नव्हता. पण अंतुले साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि सर्वसेन नाईक साहेबांना कॅबिनेट केल्यामुळे आणि सर्वसेन नाईक आमचे जे माजी मंत्री आहे वारले, तेही बिचारे यावर्षीच वारले. पण ते असताना PWD मंत्री राहिले. पण तरी सुद्धा एवढा डोंगर आहे, सातपुडा पूर्ण डोंगराचा भाग आहे. त्यांनी काही लक्ष दिलं सुद्धा, पण काही आता ते सगळं होणं शक्य नव्हतं. पण मी जेव्हा 35 वर्ष राहिले, 35 वर्षामध्ये जवळजवळ 450 ते 500 पूल बनवलेत. ओके. 3 तालुके मिळून. आणि मध्ये मला जी संधी मिळाली, माणेगाव गावी म्हणून जे खासदार होते 9 वेळा निवडून दिले त्यांना, माझ्या वडिलांनी निवडून दिलं. आम्ही सगळ्यांनी कष्ट घेतले आणि राहुल गांधी म्हणजे गांधी घराण्याचे एकनिष्ठ राहिलेले. आणि त्यांना 9 वेळा निवडल्यानंतर
तो कालावधी जसं आता पंतप्रधान सडक योजना वाजपेयींच्या कालावधीत सुरू झाली, वाजपेयींनी सुरू केली आणि वाजपेयी सरकार गेल्यानंतर मनमोहन सिंगांचं मॅडम सोनिया गांधी जे UPA 1 आणि 2 याच्या वेळेला जे काय होतं त्यावेळेला पंतप्रधान सडक योजना फुल फ्लेशमध्ये होती. त्यावेळेला मी हजारो किलोमीटर कोट्यावधी पैसा आणला आणि पूर्ण पहाड खोदून काढला आणि फॉरेस्टनेही सहकार्य केलं. माझा पहिला रस्ता जो होता तो फॉरेस्टमध्ये होता आणि तो त्यावेळेला मी पूर्ण वकिली केली. मी हायकोर्ट आपला हायकोर्टात आणि सेशन कोर्टात वगैरे सगळे करतच आलो. हायकोर्टात फार जात होतो परंतु सेशन कोर्टात वगैरे केसेस जिंकत आलो. पण वकील हे माझ्या म्हणजे LLM झाल्यामुळे ते डोक्यात पक्क असल्यामुळे कुठलंही काम करताना वकिली पॉईंट घेऊनच लढतो आणि त्यामुळे तो पहिला रस्ता केला जो आम्ही इंग्रज अधिकाऱ्यांना वाहून नेण्याचं काम करत होतो त्या रस्त्याने. म्हणजे याच्यातला डोलीतला खांद्यावर लोक घेऊन जायचे तो रस्ता पहिले केला. तो ऐतिहासिक रस्ता त्याला चारशेली घाट म्हणतात. चारशेली घाट, कोठार, तळोदा, धडगाव तळोदा हा 2 तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे. तो त्या रस्त्याने इंग्रजांना आदिवासी इथले डोलीत बसून घेऊन जायचे. नाही, तिथून तळोद्यापर्यंत ते कशात तरी येत असतील काय असेल, पण तिथून जे उचलून घेऊन जाणं आणि मग ते जे लोक होते ना वेठबिगार म्हणायचे. वेठबिगार मी जेव्हा तो रस्ता केला तेव्हा जवळपास 100च्या वर लोक जिवंत होते. ते 101 शोधून काढले. इंग्रजांची डोली उचलणारे 100 लोक शिल्लक होते. त्यांचा मृत्यू झाला नव्हता आणि त्याचाच वडील पण एका म्हणजे चांचेली घाट करताना ते डोली उचलण्यामध्ये नव्हते पण रस्ता करण्यामध्ये होते. त्यावेळेला लाला शिपाई कसा मारायचा ते वडील व्यवस्थित समजून सांगायचं. आमचं माझ्या असली गाव जे आहे त्या गावाच्या बाजूलाच रामसला म्हणून आहे. तिथलं पोलीस पाटील त्या कर्मचाऱ्याला एखाद दिवशी घेऊन आला असेल रस्ता करत असताना. तो आणल्यानंतर दोघं प्याले आणि हा बडबड करायला लागला. कोण? पाटील, पोलीस पाटील. दुसऱ्या दिवशी त्याला ते इथे येऊ दिलं काम करायला. त्यालाही बोलत होते तो रस्ता करताना. वेठबिगारीनेच लोकांकडनं काम करून घ्यायचं होतं. ते काय EGS आणि FGS काही नव्हतं त्यावेळेला. लोकांकडनं रस्ता करून घेणं आणि त्याला मारलं चाबूकने. बांबू असतो ना ते हिरवी काठी. त्याला वडील पण हजर होते ते मारतात तेव्हा ते मारलेच वडील. पण मग ते सगळं पक्षीने व्यवस्थित समजून सांगतात की असं पण त्या रस्त्याला आम्ही करत असताना मी पहिला रस्ता जसं निवडला नेलं झालो. पहिला रस्ता माझं तो टार्गेट होतं, कंडिशन होतं की काही करून हा रस्ता करायचा. त्यानंतर मी भरपूर केलं. मी जसं सांगितलं 450-500 पुलं 3 तालुक्याने केले. मी पहिले सुरुवातीला शहाद्यातला काही भाग धडगाव, अक्राणी हे 4 वेळा निवडून आलो आणि नंतर मग मी स्वतःच डिलिमिटेशन मध्ये 2009ला अक्कलकुवा आणि अक्राणी जॉईन करून घेतलं. इकडे 3 वेळा निवडून आलो. 7 वेळा निवडलो. आणि त्या कालावधीमध्ये जेवढे रस्ते करायला पाहिजे पंतप्रधान सडक योजनेमधनं तेवढे खटाखट उडवले. फॉरेस्टवाल्यांचे संबंध चांगले ठेवले. सगळ्यांनी मदत केली. अधिकारी समन्वय ठेवला तर अधिकारी मदत करतात ते मी पाहिलं. आणि आता जे आपण बसलोय तुम्ही जे सांगतायत हा जो 3 तालुक्याला जोडणारा रस्ता आहे हा माझा ऐतिहासिक रस्ता ज्याच्यावर मी 3रीला असताना पायी म्हणजे 3 वर्षाचा असताना पायी गेलो होतो आणि 12वी पर्यंत सातत्याने या रस्त्याने जाऊन मग एसटीत बसून तळोद्यावरनं मग पुणे मुंबईला BLLB असेल, LLM असेल हे सगळं. पण 12वी पर्यंतच पायी चाललो. त्यानंतर मग धडगावचा रस्ता झाल्यामुळे एसटीने जायला लागलो. मी सांगितलं तसं. पण 12वी पर्यंत हे रस्त्याने तुम्हाला चालत जावं लागायचं. किती किलोमीटर होतं हे सगळं? जवळजवळ 31 किलोमीटर. आणि किती वेळ लागायचा? 1.5 तास. 31 किलोमीटर डोंगरातून डोंगरातनं खालीवर जायला. आमच्यामध्ये माकडामध्ये काय फरक नव्हता. जशी बकरी उडी मारते कसं हरिण कशी आजही आमचे हात पाय ते हरिण सारखेच आहे. काटक आहे. आमच्या पायामध्ये चरबी कधी झाली नाही. येऊ शकणार नाही. चरबी आली तर थोडीफार इकडे येऊ शकेल पण हातानं पायानं कधी चरबी येणार नाही. त्याचं कारण पायी हे रस्ते पालथे घेतले आणि कसलेलं शरीर
आज माझं तुम्ही म्हटलं मला विचारलं की तुमचं वय किती 65 ओलांडलंय पण आहे अजून शिल्लक. ओके. होईल चांगला नसतो. बरं, आता हा 35 किलोमीटरचा जो अंतर आहे जो तुम्ही 1.5 तासात पार करायचा, तर असा माझ्यासारखा जो बाहेरून आलेला घाट परिसरातला माणूस आहे त्याला किती वेळ लागू शकतो? तुमच्यावर आहे. पण आज मी तुम्हाला पाहिलं तुम्ही जरा बऱ्यापैकी म्हणून तुम्ही चांगलं चाललात. पण मग हे 7-8 तास तरी लागतील मला. जास्त लागेल. 10 तास लागतील. कारण पहाडी इलाका काय आहे, काही जो सपाटचा भाग आहे. आम्हाला पहाडात चालायची सवय असल्यामुळे पटकन पहाड कव्हर होतो. आणि जे सपाटीचा भाग आहे तिथेच मग तेथे अंतर काढायला थोडा उशीर लागतो. उद्यापर्यंत हे साहेब म्हणतात माझ्यासारख्या माणसाला 10-1 तास लागू शकतात. पण प्रश्न पहिला असा आहे की ज्या ठिकाणी बसलोय मी आणि इथून खालचा जर तुम्ही व्ह्यू बघितलात तर हा हेलिकॉप्टर व्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसल्याच्या नंतर जो फील येतो तो फील या ठिकाणावरून येतोय. आणि हे सगळे इकडले हे डोंगर बघा, अत्यंत खडे डोंगर आहेत. त्यामुळे 10 तास लागले तरी मी या डोंगरांवर चढणार नाही. पण साहेबांची अनिवार्यता होती, त्यांचा जन्म इकडे झाला होता, आदिवासी समाजात त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचं ऋण फेडायचं म्हणून त्यांना हा रस्ता बनवावा लागला. रस्त्याचं स्वप्न काय होतं? रस्त्याचं स्वप्न असंच आहे की पिढ्यानपिढ्या वडील, त्यांचे वडील म्हणजे आमचे आजोबा पणजोबा सगळे या रस्त्याने गेलेत. पूर्ण दुनिया या रस्त्याने तळोद्याच्या बाजारला जात होती. बाजार त्यावेळेला फक्त तळोदा होता, इकडे गेलो होतो इंदोरला होता. आणि मग बाजारात जायचं तर मग पायी पायी गेल्याशिवाय काही बाजार येत नव्हता. बाजार पण जास्त नाही. ओके. तेलाची सवय नव्हती, तेल नव्हतं खात. भाजीमध्ये आंबाडी टाकली, दही टाकले की मग भाजी तयार व्हायची. आणि कधीच तेलाची गरज भासली. फार कधी लागलंच तर टोळंबी नावाचं जे मोहाचं झाड आहे, फुलापासून दारू तयार होते आणि त्याचे जे फळ असतं त्या फळापासून ते तेल निघतं, त्याला टोळंबी म्हणतात. टोळंबीचं तेल मध्ये मध्ये वापरायचं. आणि टोळंबीचं तेल खातात. अच्छा. ते पौष्टिक आहे, खूप पौष्टिक आहे. बरं. आणि ते तेल खातात आणि निश्चितपणे त्या तेलाचा वापर करत होते. आणि मध्ये मध्ये घी, तूप. आणि माझ्या मामांकडे खूप गाय म्हशी होत्या. एकदा तर अशी गमत होती की काहीतरी प्रकरण झालं आणि म्हणून पोलीस आले, घरी जेवले आणि परत मामाकडे पण येऊन कोंबडी मारली. कोंबडीमध्ये पण घी टाकलं, वरून परत घी टाकलं. आमचा कोतवाल फार सोंगाड्या म्हणजे मस्त गप्पा मारायचो. तर त्यांना इथून तळोद्यापर्यंत सोडायला गेलं. तर रस्त्याने येता येता खडकी म्हणून खडक आहे, तिथे खडकीचं पॉईंट म्हणतात. त्या खडकीवर जे आता ते बोलू नये, शब्द पण वाईट आहे, पण असे संडासला बसले की सगळं पाणी सगळी नदी असं गमतीने सांगायचं. कहाणी सांगण्यामध्ये पुढे होता आणि हसवण्यामध्ये फार पुढे होता. तो किती झालं की त्यालाच माहित, पण मारला तो बिचारा, पण मस्त पैकी हसवायचा आम्हाला सगळ्यांना. असा हा रस्ता. या रस्त्याने सगळी पिढ्यानपिढ्या जाणारे लोक असल्यामुळे वडिलांची इच्छा होती की हा रस्ता करा. ओके. सातत्याने सांगत आले आणि मला 6व्यांदा निवडल्यानंतर मनावर घेतलं आणि फाईल पाठवली. माझा भाऊ काकाचा मुलगा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाला, त्यालाही जमलं नाही. नातेवाईकच परत दुसरे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले, 3 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळ्यांना मी मोठं करत राहिलो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले, त्यांच्याने कोणाकडनं काही मूव्ह केलं नाही, काय केलं नाही, पण मी स्वतः मनावर घेतलं, म्हटलं हा रस्ता करायचा. फाईल घेतली, मंत्रालयापर्यंत पोहोचवली. फॉरेस्टचा प्रश्न येतो म्हणून कोणी करायला तयार नव्हतं. मी मंत्र्याकडे एकाकडे गेलो नाही. देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मंत्री होते, 16, 17, 18च्या दरम्यान, 18, 19 या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. म्हणजे आमचं कार्यकाल संपला नाही, ते पहिले मुख्यमंत्री झाले त्यावेळेला तो होता. मी मंत्र्याकडे न जाता कुलकर्णी नावाचे जे सचिव होते, प्रधान सचिव, त्यांच्याकडे 3दा फाईल आहे म्हणून जाऊन आलो. होणार नाही म्हणून सांगितलं. पण रिटायरमेंटला आले असताना मी त्यांना म्हटलं, साहेब 3 दिवसात तुमचं रिटायरमेंट होतंय, परवा तुम्ही सेटअप घेतायत. मी इथूनच फोन केला, हा माझा स्वप्नाचा रस्ता आहे, तुम्ही फाईलवर सही करून जावं, ही माझी इच्छा आहे. तुम्ही पुण्याला सेटल होणार, मी पुण्याला शिकायला होतो, पुण्याचा माणूस म्हणजे भावनिक बनवलं आणि त्यांनी सही केली. आणि 4थं वर्ष आहे. अच्छा. काम 4 वर्षात 4 किलोमीटर सुद्धा.
तर सर, हा रस्ता तुमचा आता बनलेलाच आहे, पण आता प्रश्न दुसरा असा याच्यामध्ये निर्माण होतो की एखादा कुठला प्रोजेक्ट आला, रस्ता असो, पूल असो किंवा मोठे प्रोजेक्ट, राजकारणी काय करतो की त्याच्यात आपलं, मी तुम्हाला हा प्रश्न धाडसाने विचारतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट काय, त्याच्यातून मला टक्केवारी किती मिळेल, त्याच्यातून मला पैसे किती मिळतील याचा विचार करतात. मग मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे की तुम्ही म्हणाल की या रस्त्यामध्ये मी स्वतःच्या खिशातूनच पैसे घातलेत, काय कारण आहे? पहिले तर हे स्पष्ट सांगतो की मी काय याच्यात ठेकेदार नाही आहे. ओके. पण माझे लोक काम करतायत, पण वडिलांची इच्छा, ह्या भागातला ज्वलंत प्रश्न 3 तालुक्यांना जोडणारा हा रस्ता आहे आणि जिल्ह्याला जाण्यासाठी जे 2.25-2.5 तास लागतात ते या रस्त्याने 1.25 तास फक्त लागेल. हा जो फरक पडतोय तो, आणि लोक जेव्हा आम्हाला निवडून देतात तेव्हा आमचं हे कर्तव्य आहे. हे तर तेवढंच खरं, मी 3 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आदिवासी मधले तयार केले, सगळ्यांना किंवा डेप्युटी इंजिनियर तर खूपच असते, म्हणजे बऱ्यापैकी तयार केले, इंजिनियर झाले, सगळे झाले. माझ्या नावाने त्यांनी टक्केवारी खाल्ली. मला पैसा कमावता आला नाही, म्हणूनच मी आता 8व्यांदा पडलो. आता पैशाचा जमाना आला, पण मला पैसे नसताना लोकांनी माझी आरती केली. हा खंत आहे तुमची, खेद आहे. नाही, तुम्ही नाही, 7 वेळेला नाही, निवडून नाही, आलात, नाही, 35 वर्ष आमदार होता. नाही 7 वेळा निवडून दिलं, लोकांची मेहरबानी झाली. 8व्यांदा पाडलं, लोकांनी पाडलं. पण आता पैशांचा व्यापार खूप चालतो, व्यापार सुरू झाला, फार मोठा व्यापार सुरू झाला. पण मी व्यापार करणार नाही. लोकशाहीमध्ये 10 सेशनला मी मानणारा माणूस आहे. ओके. 10 सेशन सारखंच या देशात यावं, ज्युडिशरीला मानणारा आहे. ज्युडिशरी इम्पार्शियल असली पाहिजे. मी LLM कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये झालेलं आहे आणि 2 विषयामध्ये ज्युरिस्प्रुडन्स नावाचा जो आहे, लिगल फिलॉसॉफी म्हणतात, त्यातले लिगल फिलॉसॉफी वाचून कॉन्स्टिट्युशनलचा अभ्यास करून जगाच्या पाठीवर डेमोक्रेसी कशी चांगली आहे. मी जेव्हा ज्युडिशरीचं कंपॅरिझन करायचो त्यावेळेला अमेरिकेच्या पेक्षाही भारताची ज्युडिशरी फार पुढे होती. पण हे गेले 10-12 वर्ष झाले, पूर्ण ज्युडिशरी संपली, RBI संपलं, आयोग संपलं आणि देश संपला, लोकशाही संपली. त्या लोकशाहीमध्ये पैशाचा व्यापार सुरू झालाय, पैशाने सगळ्या निवडणुका होतात, त्याचा आम्ही बळी. पण मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो, हे जे शब्द आहेत, न्यायव्यवस्था संपली, ज्युडिशरी संपली, लोकशाही संपली, तर हा सामान्य माणूस बोलत नाही, तर तब्बल 35 वर्ष विधिमंडळात काम केलेला व्यक्ती बोलतोय. त्याच्यामुळे निश्चितच आजच्या लोकशाहीवरती पुनर्विचार करण्याची गरज आलेली आहे. सर, पुन्हा ते तुम्ही यात पैसे घातले, काय झालं की ह्या पिढींचा, इथल्या लोकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, वडिलांची इच्छा होती की हा रस्ता काय करायला पाहिजे. ते आजारी पडले त्यावेळेला सुद्धा मी त्यांना सांगतो की रस्ता जवळपास पूर्ण होत आलाय, तुम्ही जिवंत राहावं आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हातून व्हावं. पण आजार असा होता की 2-2 लाखाचं 2.5 लाखाचं अमेरिकेवरनं इंजेक्शन मिळत होतं, ते मला स्वस्तात मिळत होतं. ते करून पाहिलं सुद्धा असा काही आजार जडला होता की ते नाही राहिले. परंतु मग त्यांच्या इच्छेसाठी वाटेल ते करून माझीच पोरं काम करतात. माझ्याकडे काही असेल नसेल तेवढं जे काही शिल्लक असेल नसेल ते त्यांना देत राहतो. तो हा रस्ता करतायत. आणि आता हा रस्ता फक्त 40-45-50 किलोमीटर फक्त शिल्लक राहिलं. मातीकाम मीटर राहिलं. किलोमीटर म्हणतो मी, किलोमीटर 40-45 राहिला, तो जोडला गेला. तो सॅटेलाइटने दिसेल त्या दिवशी या पोरांना बिल मिळेल, तोपर्यंत बिल सुद्धा मिळत नाही. फार अवघड आहे. आणि या सरकारमध्ये 100 कोटीचा टर्नओव्हर असलेला माणूस सुद्धा आत्महत्या करतो. ठेकेदार काम करत नाही, कोणीच काम करत नाही. ठेकेदार याच्यात आहे, पण तो ठेकेदार कधीच, ठेकेदारच्या नावाने पोरं काम करतात आणि पोरं काम करत मला लागतं, सांभाळावं मला लागतं. आणि माझा त्याच्यात जीव आहे, वडिलांचा जीव म्हणजे माझा जीव. जिवंत देव तेवढेच मी आई वडिलांना जिवंत देव मानतो. आणि त्यांच्या इच्छेसाठी हा रस्ता करणं मला मरेपर्यंत त्याशिवाय समाधान मिळणार नाही. मुलगा खासदार आहे, बाकी भाऊ पैसा येत राहील, नाही आला तरी लोक मतदान करतात. मी आता जे माझी खंत नाही आहे, मी पडलो, स्वीकारलं. लोकशाहीमध्ये पैसा काय परत लोकांना समजलं, निवडून देतील. अजून सरकार येईल त्याला मी आता 16 खासदार आमदार आहेत काँग्रेसचे. बरोबर. किती?
16 मी 17 येऊन काय केलं असं माशा मारल्या खरं आहे अगदी. आणि मग त्यापेक्षा अजून लोक विचार करतील की केसी पुन्हा द्यावा निवडून. द्यावा विचार केला जिवंत असेल तर निवडून देतील पण आपलं काम करत राहायचं काम थांबायचं नाही. बरोबर. आणखी काल प्रश्न होईन आहे. असलो आज परत रस्ता पाहायला निघालो तुम्ही आलात हो हो हो. त्याच्यात म्हणजे ह्याचा पण खुलासा करतो मी की हा जो रस्ता चालू आहे तर मी रस्ता करतोय कोणीतरी पत्रकार आले त्यांना दाखवा बातमी करा असं घडलेलं नाही. किंबहुना यांनी रस्ता केलाय खूप दुर्गम काम करतायत माजी मंत्री म्हणून मी त्यांना घेऊन रस्ता बघायला आलेलो नाही. तर यांचा स्वतःचा वैयक्तिक इंटरेस्ट होता. हे रस्ता पाहायला निघाले त्यांची गाडी आम्हाला क्रॉस झाली त्यावेळेला माझे सहकारी आहेत प्रशांत बोडके त्यांनी सांगितलं की हे केसी पाडवी आहेत माजी मंत्री खूप काम करतात. मग तिथं गाडी थांबवली आम्ही आणि त्यांना ओळख वगैरे करून घेतली. तर आम्हाला वाटलं हे आम्हाला घरी नेऊन चहा पाचतील तर ते म्हणले की नाही माझ्या रस्त्याचं काम चालू आहे तिकडे 40 मीटर शिल्लक राहिले मला ते बघायचे. तर आम्ही म्हणलं ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत येतो दुर्गम भाग फिरतोय असं आम्ही त्यांना सांगितलं. तर सगळ्यात दुर्गमता तुम्हाला दाखवतो असं ते म्हणाले आणि ते घेऊन आले. त्यानंतर हिसलं सगळं काम बघितलं त्यांचा स्वभाव आणि चिकाटी भावली त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला परत अश्वत्थामाची यात्रा जी लाखो लोक दर्शन होय. घेतात तिथे जाऊन जी. यायचंय हा तो दर्शन तुम्हाला पण हा घेऊन- तर ते पण सांगतो. इथं बसल्या बसल्या ही किती दुर्गम आहे बघा की नंदुरबार जिल्ह्यातलं अष्टंबा पर्वत जो आहे तो सर्वात दुर्गम मानला जातो आणि तो इथं पाठीमाग आहे. हे जे 2 डोंगर नाही. दिसतात त्या 2 डोंगरांच्या मध्ये एक जो नाही, सुळका आहे सातपुड्यातल्या सगळ्यात उंच शिखर जर असेल तर अश्वत्थामा अश्वत्थामा आहे. अष्टंबा. सातपुड्यात म्हणजे कळसुबाई सारखं हे Yes. इथलं सातपुड्यातलं सर्वात सगळं उंच उंच. अष्टंबा आहे. आणि हे अष्टंबा इतकं उंच पर्वत आणि इतक्या उंच डोंगर रांगेमध्ये केसी पाडवी साहेबांनी हा सगळा रस्ता बनवलेला आहे आणि इथल्या आदिवासींना सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे. तुम्ही मडेघाट फिरायला जात असाल वरंदा घाट फिरायला जात असाल नक्कीच जा पण 4-6 महिने थांबा तुम्हाला आणखी एक महत्वाचा घाट महाराष्ट्रातला पर्यटनासाठी उपलब्ध होणार आहे तो म्हणजे हा रस्ता आहे. त्याचं नाव तुम्ही काहीतरी वेगळं सांगत होता. नाही नाव नकट्यादेव असं नाव आहे नकट्यादेव. हा नकट्यादेव किंवा मग कदाचित वडिलांचं नाव देऊ किंवा हा. अजून. पण लोक इंजिनियर लोक सांगतात डिस्कवरीचा रस्ता आहे हा डिस्कवरी. बापरे हे त्यांनी नाव ठेवलंय अधिकाऱ्यांनी डिस्कवरी रोड डिस्कवरी रोड इतकं कठीण आहे हा. कठीण आहे. हा तर नक्कीच मी सगळ्यांना आव्हान करील जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला हा डिस्कवरी रस्ता जो केसी पाडवी यांनी बनवलेला आहे तुर्तास त्याला नकट्या देव असं म्हटलं जातं. उद्या त्याला वेगळं नाव असेल मात्र हा रस्ता पाहायला जरूर या. धन्यवाद.